नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सिंधूने खूप छान असा प्लॅन केलेला आहे, कारण मधूच्या नाकी 9 आणायच्या आहेत. तिला अशी अद्दल घडवायची आहे की ज्यामुळं मधू सर्वांच्या समोर सत्य स्वतःच्या तोंडाने सांगेल. म्हणजे आजपर्यंत मधूने जे गुन्हे केलेले आहेत त्या सर्व गुन्ह्यांची कबुली मधू ही स्वतःच्या तोंडून देईल असं सिंधूला वाटत आहे. म्हणून सिंधूने हा सगळा प्लॅन केलेला आहे. मग मधूला त्रास देण्यासाठी सिंधूला जे काही करता येईल ते सगळं सिंधू करत आहे. सिंधूला असं वाटत आहे की आज ना उद्या तरी मधूला अक्कल येईल आणि मधू स्वतःच्या तोंडाने सगळ्यांना सांगेल आणि अखेर तो दिवस उजडणार आहे. सावी पूर्णपणे शुद्धीवर आलेली आहे. सावी पूर्णपणे बरी झालेली आहे आणि त्याचबरोबर मधूला एवढा त्रास दिलेला आहे. त्याचबरोबर सिंधूच्या सोबत रुक्मिणी काकू आहे आणि मधूने कंटाळून शेवटी सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की हो, सावीच्या ह्या अवस्थेला ती स्वतः जबाबदार आहे. तर आपल्या घरात कृष्णा म्हणून जी राहते ती आपली सिंधू आहे. हे सगळं मधूने स्वतःच्या तोंडाने सगळ्यांच्या समोर मान्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर तिने ते सर्व पोलिसांनाही कन्फेशन दिलेलं आहे. त्यामुळं आता पोलीस येऊन मधूला कशी अटक करून घेऊन जातात, मधूचा कसा माज उतरवला जातो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. फायनली मधू जेलमध्ये जाणार आहे, तर राघव सिंधूचं चौकोनी कुटुंब हे एकत्र येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं घडतं हे आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे सिंधू, राघव, रुक्मिणी काकू विचार करत बसलेले असतात. सिंधूला म्हणत असतात की म्हणजे सिंधू, तुला कळतंय का, या अशा छोट्या मोठ्या गोष्टींनी त्रास देऊन काय होणार आहे. तेव्हा सिंधू म्हणते, माझ्याकडे प्लॅन ए पण आहे आणि प्लॅन बी पण आहे. आणि मग त्यावेळेस राघव म्हणतो, प्लॅन बी म्हणजे काय आहे. प्लॅन ए तर सिंधूने त्यांना सांगितलेला असतो, पण प्लॅन बी काय आहे. सिंधू मात्र प्लॅन बी लवकर त्यांना सांगत नाही. सिंधू म्हणत असते की सांगते मी तुम्हाला. मग राघव म्हणतो की सांग. मग सिंधू त्यांना प्लॅन बी सांगायला सुरुवात करते. मधू इकडे रूममध्ये झोपलेली असते. राघवला नाईट ड्युटी आहे म्हणून राघव येऊ शकणार नाही. म्हणजे हे सगळं सिंधूने घडवून आणलेलं असतं. मधूला असं दाखवलेलं असतं की काहीही झालं तरी तू तिथंच राहायचं आहे आणि मी ड्युटीवर जाणार आहे. म्हणजे राघव दिवस रात्र मधूला काही ना काही कारणं सांगत असतो आणि तो बाहेरच राहत असतो. म्हणजे त्या झोपडपट्टीमध्ये फक्त मधूला राहायला पाठवलेलं असतं. मधूला सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो. तिथं काही बायका माणसं येऊन बसलेली असतात, काही मुलं पत्ते खेळत असतात, तर बाहेर बायका गप्पा मारत बसलेल्या असतात. मधूला त्या गोष्टींचा त्रास होत असतो. तिला झोप लागत नाही. तिला त्या आवाजाचा त्रास होत असतो. तेव्हा ती तिथं येते. तेव्हा ती मुलं म्हणतात की हे पब्लिक प्लेस आहे, तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही आणि पोलीस कंप्लेंट, तुम्ही आमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करणार आहात, असं त्यांचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मधूला कळतच नसतं की या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत. मधूला असं वाटत असतं काहीही झालं तरी आपण जे करतोय तेच बरोबर आहे, आपल्यामुळं कोणाला काय होणार आहे हा प्रश्न मधूला पडलेला असतो. आणि मधूचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरी मी अशीच आहे आणि मी अशीच राहणार आहे, हे मधूचं म्हणणं असतं. त्याचबरोबर मधू म्हणत असते की मी आता यांना कोणालाही सोडणार नाही. इकडे राघव सिंधूने फायनली सर्व प्लॅन व्यवस्थित केलेला असतो आणि ते मधूला त्रास देत असतात. काही करून मधू जी चुकीची आहे तिला अद्दल तर घडवायचीच आहे. हे सिंधू, रुक्मिणी काकू, राघव यांनी केलेला प्लॅन असतो आणि मधूची वाट लावायची तर आहेच. मधूला कळलंच नाही पाहिजे की तिनं नक्की काय काय चुका केलेल्या आहेत आणि स्वतःच्या तोंडून ते सांगायचं आहे. मग सिंधूचा प्लॅन बी असा असतो की तिथल्या बायकांना सिंधूने सांगितलेलं असतं की इथल्या ज्या खोल्या आहेत त्या स्मशानभूमीत बांधलेल्या आहेत, म्हणजे मसनवाट्यावरती बांधलेल्या आहेत असं सांगायचं आहे. आणि एकदा का हे सगळं सांगितलं की मग सगळ्यांच्या समोर येणार की नक्की काय गोंधळ घातलेला आहे. आणि अशी अवस्था करायची मधूची, तिने स्वतःच्या तोंडाने सांगितलं पाहिजे की नाही, माझं चुकलेलं आहे, मला इथे राहायचं नाही आहे आणि मी खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत. म्हणजेच आता मधू पाण्यासाठी नळाच्या तिथे बाहेर बसलेली असते. त्यावेळेस सगळेजण पाहतात की तिला पहिला नंबर लावायचा असतो म्हणून हे केलेलं आहे. सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं.
परंतु हा सगळा प्लॅन सिंधूचा असतो. सिंधूने मधूला कळूही दिलेलं नसतं की तिने काय काय गोंधळ करून ठेवलेले आहेत. मधूच्या आयुष्यात आणखी किती ठिकाणी काटे फिरलेले आहेत या गोष्टी सिंधूने मधूला कळूही दिलेल्या नसतात. आणि सिंधूने हे सगळं केलेलं असतं ते फक्त आणि फक्त मधूने तिच्या गुन्ह्याची कबुली द्यावी यासाठी सिंधू हे सगळं करत असते. आणि त्याचबरोबर इकडे मधूला असं वाटत असतं की काहीही झालं तरी आपण राघवच्या जवळ जाणार आहोत, राघव आपला होणार आहे. त्यामुळं मधूचं म्हणणं असतं की ठीक आहे, मी माझ्या राघवसाठी एवढं सगळं सहन करायला तयार आहे. म्हणून मधू ह्या सर्व गोष्टी तिच्या राघवसाठी सहन करत असते. आणि इकडे सिंधू मात्र मधूची वाट लावायची पूर्ण तयारी करून बसलेली असते. काहीही झालं तरी सिंधूने ठरवलेलं असतं की मधूची वाट लावायची. मग सिंधूने त्या झोपडपट्टीतल्या काही बायकांना सांगितलेलं असतं की हिला इथं जे भूत आहे त्याच्याबद्दल धमकवायचं आहे. आणि मग मधूला तिथं सांगितलं जातं की इथे ना भूत आहे, म्हणजे स्मशानभूमीमध्ये या खोल्या बांधलेल्या आहेत. मधूला खूप मोठा धक्का बसतो, बापरे. आणि मग मधूला त्या बायका तिथली स्टोरी सांगत असतात, नक्की काय काय घडतं, कोणाच्या घरात काय होतं. अगदी टोपल्यातली भाकरी निघून जाते, आपण असतो तर आपल्याला वेगवेगळे आवाज येतात. हे सगळं मधूला सांगितलेलं असतं. आणि पुढचा प्लॅन सिंधूचा असा असतो, तो म्हणजे सिंधू भूत बनून तिथे जाणार आणि मधूला म्हणणार की तू किती खोटारडी आहेस आणि आत्तापर्यंत इतके सगळे गुन्हे तू केलेले आहेत, मग त्याची शिक्षा तर तुला भोगावी लागणारच आहे. हे सगळं बोललं जात असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सिंधू आणि राघव यांच्या दोघांनाही ह्या सर्व गोष्टी काही नवीन नसतात. मधूचं वागणंही नवीन नसतं. आणि त्यामुळंच सिंधू आणि राघव या दोघांनी जो केलेला प्लॅन आहे त्या प्लॅननुसार इकडे मधूची वाट लावायची तयारी सुरू झालेली असते. काहीही झालं तरी सिंधू आणि राघव यांनी ठरवलेलं आहे की मधूला तिने आत्तापर्यंत जेवढ्या चुका केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींची शिक्षा ही मिळायलाच पाहिजे. त्याचबरोबर इकडे सिंधूने त्या बायकांना सांगितलेलं आहे. त्यानंतर सिंधूने तिथे भूत बनलेली आहे आणि ती तिथे गेलेली असते. आणि त्याचबरोबर ती तिथे सांगू लागते आणि तिथे मधू सर्वांच्या समोर येते. तिला मधूला धमकावलं जातं की तू आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे त्या सगळ्याची कबुली तू इथं द्यायची आहे, अन्यथा तुझी जी हालत आहे ती बेकार केली जाणार आहे. आणि मधूला तिच्या मरणाची भीती घातली जाते. आणि त्यानंतर मधूच्या पुढे कोणताही ऑप्शन राहत नाही. मधू स्वतःच्या तोंडाने आता हा सर्व गुन्हा कबूल करायला तयार होते. मधूला सिंधूने अगदी तिच्या गळ्यापर्यंत सगळं आणलेलं असतं आणि तिला असं भाग पाडलेलं असतं की तू तुझ्या तोंडाने आता सांगायचं आहे, अन्यथा तुला कोणता त्रास भोगावा लागेल याचा विचारही करू शकत नाही. मग रुक्मिणी त्याचबरोबर राघव या सगळ्यांच्या समोर मधू तिथं कन्फेस करते की हो, सावीला मारणारी मीच आहे, मी सावीला मारलेलं आहे आणि सावीची जी अवस्था आहे ती माझ्यामुळे झालेली आहे. त्याचबरोबर सिंधू आणि कृष्णा दोघी एकच आहेत. मी सिंधूला दरीत ढकललं होतं कारण सिंधूला माझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी कळलेल्या होत्या. हे सगळं मधू स्वतःच्या तोंडाने सांगत आहे. त्याचबरोबर मधू जे काय केलेलं आहे ते सगळं सांगत आहे. आणि त्यामुळं राघवने तिथं पोलिसांनाही आणलेलं असतं. मधूने जे काय केलेलं आहे त्या गुन्ह्याची कबुली मधू देत असते. त्याचवेळी राघवने त्या सगळ्याचा व्हिडिओ बनवलेला असतो. मधू स्वतःच्या तोंडाने हे सगळं कन्फेस करत असते आणि सगळ्यांच्या समोर सांगत असते. कारण मधूला सिंधूने अशी भीतीच घातलेली असते, जर तिनं हे सर्वांच्या समोर सांगितलं नाही तर मधूचा जीव जाणार असतो. ते भूत असतं, ते मधूच्या मानगुटीवर बसलेलं असतं. आणि एकदा का सिंधू म्हणते की तू जर तुझं सगळं मान्य केलं तर ते भूत तुला सोडेल, असं मधूला सांगितलेलं असतं. आणि मधूला या सगळ्या गोष्टींची भीती घातलेली असते. त्यामुळं मधू ऑलरेडी इतकी घाबरलेली असते की तिला कळतही नाही की आपण काय काय चुका करून बसलेल्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे. आणि त्याचबरोबर मग पोलीस येतात आणि मधूला तिथून खेचत घेऊन जातात. राघव आणि सिंधू फायनली तिथे आता एकत्र आलेले असतात. राघव आणि सिंधू हे एकत्र आलेले आहेत. त्याचबरोबर सावी बरी झालेली आहे आणि त्यांचं चौकोनी कुटुंब एकत्र आलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.